नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2025. पहिल्या श्रावण सोमवार आहे. मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ सत्ता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं. आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागाच्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो. तुमच्या कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी 2-3 दिवस थोडं सरी चालू राहतील. पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा, 8 तारखेपर्यंत 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा, ऊसाला खत घेऊन टाकून घ्या, शेतीचे कामं करून घ्या. कारण की 8 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 9 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा या भागामध्ये 9 ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि योगायोगाने कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलोय, त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा. म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो, तुम्ही 8 ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या. 9 ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. साहेब, आमच्या विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे? विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो, आज आहे 28 जुलै. आजपासून तुम्ही काय करा, आजपासून सूर्यदर्शन होणार आहे. पण काय होणार आहे, दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. म्हणजे ही अंदाज लक्षात येतात. पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा, शेतीचे कामं 8 ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या, फवारण्या करून घ्या. सोयाबीनला देखील फवारण्या करा, कापसाला देखील खत घालून घ्या. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फॉस्फेट टाका, कारण की तिथलं पाणी आटून जातं. कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपर फॉस्फेट टाका, तिथलं आटून जातं. आणि तुमचे कापस ओंबळत असेल तर काय करा, त्या कापसाच्या बुडाला पाय द्या. पाय दिल्याच्या नंतर तुमची ती मर देखील थांबते. म्हणून हे लक्षात घ्यायचं. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर 8 ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे. 9 ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे. आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा या भागामध्ये 9 ऑगस्टला वरुण राजाचं आगमन होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, 8 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा, संभाजीनगरकडे 11 ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार, नगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये 11 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 9 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. मी आता योगायोगाने कोल्हापूरला दत्त कारखान्यावर 9 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये 9 ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, 8 ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या. साहेब, काही भागात